सर्वात प्रथम तिकडे सर्व ज्येष्ठ माझ्या समोर येऊन बसा नसता मग मी तिकडे येईल योगा या तुम्ही बी वरचे बसलेले खाली या कारण नारदाच्या गादीपेक्षा वर आपण नाही या खाली या क्षमा मागून तुमच्या लहान भावासारखा लेकरासारखा आहे या काका मला मी भीतीला खेटून असा वाटा लागले या 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 कीर्तन चालूच होणार नाही नारदाच्या गादीपेक्षा आपण किती श्रेष्ठ आहेत हे दाखवून द्यायचं नाही या खाली समोर बसून कीर्तन ऐकावं नसता घरात बी कीर्तन ऐका येते या सुरला मुष्ठी तुझं बिन देवा कोणा म्हणे माझी जीवा तरी हो का शतखंड पडो झडून या रांड काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तरी हो का शतखंड पडो झडून या रांड तुका म्हणे कर कटितयाचा विसर तरी हो का शतखंड पडो झडो नियारा समचरण सरोज सांद्रनीला बुडाव जगननिहित पाणी मंडना तरुण तुलसी माला कंधरं कंजनित सदय धवलहास विठ्ठला चिंतया बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता ज्ञानेशम ज्ञानमूर्तींचे साक्षात प्रेरम स्वरूप ज्ञान वैराग्यस्य परामूर्ती नाथम ते पुरपुर रायगडी मंदिरी वसे माझा राया
चरणास पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती इतिहासाच्या पानावरती नवीन चित्र रेखाटले शिवनेरी गडावर बाळ शिवबा जन्मले मोगलाचा काळ जिजाऊचा बाळ शिवनेरीवर जन्मला राजाने बांधले ही तोरण गडाला राजाने बांधले ही तोरण गडाला शिवनेरीवर जन्मला त्या राजाला बांधलं हे तोरण तोरण्याला राजाने बांधलं हे तोरण तोरण्याला त्या छत्रपती शिवाजी राजांना माझ्या तर मते नमन हे प्रत्येक कीर्तनातून झालं पाहिजे. तुझं विन देवा कोणा म्हणे माझे जीवा तरी हो का शतखंड पडो झडोनी रांड. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त गावी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा असा असणारे वैराग्य प्राप्त असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गात्यातील आमचे कलाकार गायक मंडळी भजनी मंडळी सोडता इतर कोणाच्याही पाठांतर असलेला नाही असा 4 चरणाचा देवाच्या बाबतीत एकनिष्ठता देवाशी संवाद आणि व्यंजना वृत्तीने तुम्हा आम्हाला केलेला उपदेशपर प्रकरण आणि या अभंगाची रचनाच 2-3 प्रकारे आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाशी संवाद करतात. देवा तुझ्या कीर्तनाच्या दृष्टीने माझी जी जीव आहे ती भोगरहित आहे. भोगरहित आता भोगाचे प्रकार पडले जातात. कर्म व्यभिचार आणि भोग व्यभिचार ह्या दोन्ही भोगाने रहित असणारी माझी जीव तुझ्या कीर्तनाच्या दृष्टीने कशी आहे पवित्र आहे आणि मी तुझ्या नावाची चाकरी करतो. तुझ्या विना इतर कोणाला देव म्हणत नाही. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. आणि जर याला कदाचित मी जर इतर कोणाला देव म्हणलं तर माझ्या जीवीचे 100 तुकडे व्हावे तरी हो का शतखंड. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी खालच्या पातळीला जाऊन एक शिवी दिली आपल्या जीवीला. जर इतर कोणाची स्तुती देवा माझ्या पांडुरंगाशिवाय जर केली तर त्या जीवेला रांड असं म्हणलेलं आहे. पडो झडोनिया रांड. जर ती करंटी मनाचे चोचले पुरवण्याकरता काही जर वळवळ करत असेल तर त्या क्षणी काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी काय व्हावं झडून जावी पडून जावी 100 तुकड्यात विभाजन व्हावी. देवाला बोलतात
शेवटी आपल्याला आम्हाला उपदेश करतात की बाबा जर तुमचं जर मन तुमची जीव जर त्या कटी कर तयाचा विसर. तुका म्हणे जर ज्या देवाचे कटेवर कर आहे त्या देवाचा जर विसर तुमच्या जीवेला पडला तर ती 100 तुकड्यात विभाजन व्हावी, गळून जावी, झडून जावी, पडून जावी, असा सरळ सरळ केलेला भावार्थ. आता काका म्हणायचं नाही मला की कीर्तनाचे ती 4 तुकडे सोडले नाही. हो आता मी मनाच्या मर्जीनं बोलणार. ओके विडाला विठ्ठल. अभंगाचं चिंतन करत्या वेळेस थोडस परिहार देणं महत्वाचं आहे. सर्वांनाच माहिती आहे पण मीही सांगणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर आहे. पुण्य पवित्र अशी एक तीर्थक्षेत्र नवी नवी महाराष्ट्र भारत राष्ट्रभूमी. या भारत राष्ट्रभूमीमध्ये मराठवाड्यामध्ये आपले एक छोटस पण आदर्श असणार हे हसनाबाद. मी नेहमी सांगत असतो गावाची व्याख्या बरं का दत्त महाराज. गावाची व्याख्या गावामध्ये एकनिष्ठ आणि एकता असलेलं जे गाव ते सर्वश्रेष्ठ गाव. मी ऐकलं आमच्या वर्षा दिदीच्या आईंनी मला सांगितलं होतं एकदा, म्हणजे आमच्या गावात ठेस एकाला लागली ना तर अश्रू दुसऱ्याच्या डोळ्याला येते. विचारा माझ्या समोर येते. मग असं असणार दुःखी अनेकाच्या दुःखी. जर अनेकाची दुःख जर बघितली आणि त्याला आपली हळहळ व्यक्त करता आली तर त्याला म्हणा विष्णूची महापूजा. बरोबर आहे. मग असं असणार श्रेष्ठ आदर्श गाव हसनाबाद. आणि या हसनाबाद मध्ये 4था दिवस घातलाय ना, हा 4था. आणि या 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाटेला आलेलं आहे. काकांनी एकदम आपल्या लेकरासारखं सांगितलं ओमा 4थ्या दिवसाचं कीर्तन सेवा पण करावी. चालतंय म्हणलं. आम्हाला कुठेही घातलं तरी आम्ही तयार आहेत. त्या आपल्या कीर्तनाला उपस्थित आपले गानगंधर्व, गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद आपले दत्ता महाराज कदम आहेत किंवा कीर्तनकार आहेत, ते अकुस्कर महाराज आहेत आणि आपले एकनाथ महाराज करे, नारायण महाराज असतील. महाराजांचा काय परिचय? तेजस महाराज असतील. इकडं ठोंबरे महाराज असतील. महाराजांचा काय परिचय? महाराज ठोंबरे महाराज असतील. आपले अंकुश गुरुजी असतील. आमच्या गावातलं भजनी मंडळ असं गोड भजनी मंडळ. इकडं अंजनडवची महाराज आहेत. आपले सर्व महाराज आहेत. आणि सर्वात महत्वाचं माऊली महाराज पोळकर सुद्धा आपल्या कीर्तनाला आवर्जून आलेत बरं का. माऊली महाराज पोळकर असं महाराष्ट्रातलं नामवंत मृदुंग महामेरू आमचे एकनाथ महाराज जसे तसेच आमचे माऊली महाराज. आज मात्र आपला हे दरबार जे आहे ते देवाच्या दरबारासारखा सजला. नाही तर दररोज एकच इंद्र. दररोज देवाच्या प्रांगणात 2 इंद्र आहेत ना. मी प्रत्येक वेळेस सांगितलं. आज आपल्या प्रांगणात 2 इंद्र आहेत बरं. मस्त गोड समाज आहे. याचबरोबर आमच्या उद्याच्या कीर्तनकार आपल्या गावच्या सुपुत्री हा निस्त्या मुलगी म्हणलं नाही, पुत्री म्हणलं नाही, सुपुत्री. सुपुत्र कुणाला म्हणावं? नजरेला दावी पाप त्याला नेत्र म्हणू नये. विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणू नये. माय बापाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता अखंड जीवाचं रान करणारं लेकरू म्हणजे सुपुत्र किंवा सुपुत्री. वर्णन करणं करावं तेवढं कमीच आहे. काय होईल त्या ताईचं खूप छान कीर्तन करते. आपल्या गावात कीर्तन झालेलं आहे. भाग्य आहे तुमच्या गावाचं की असं लेकरू तुमच्या गावात जन्माला आलं. आपल्या वर्षाताई त्यांच्या सोबतच्या सहगायिका काय नाव मला आपल्या सुधीक महाराजांच्या आमचे मित्र सुधीक महाराज, दीपक महाराज सुधीक त्यांच्या शिष्या आहेत त्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
जगद्गुरु संत सेवक असणारा पुरस्कार आज आपल्या भागातल्या आपलेच भागवताचार्य श्री हरिभक्त पारायण रामायणाचार्य असे असणारे आपले त्यांना प्राप्त झालेला आहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण एकमेव आहे 8 जिल्ह्यातून एक त्यांना पुरस्कार मिळाला. आनंद वाटतो. आपल्यालाच आपल्याचं वर्णन केलं पाहिजे. आपल्या मराठा समाजाचीच नाही, मराठे, मराठा वंजारी महार माग असं म्हणत नाही बरं. मराठे म्हणजे महाराष्ट्रातले. हा, मी 18 पगड जातीचा विषय करत नाही, मला हे सांगायचंच. आज आपण वृंदावन, यूपी, बिहार असं बाहेर देशात राज्यात जावं तुम्ही, आपल्याला तुम्ही मराठ्याचा आहे काय, तू वंजाराचा आहे काय, तू महाराजा आहे काय, मांगाचा आहे काय असं म्हणत नाहीत. काय म्हणते? महाराष्ट्रातले मराठे आहेत का काय? मराठे, मारणाला कधीच ना हटलेले ते मराठे. अशा आपल्या या मराठे या माणसांचा एक कसा आहे गुण आहे, आपल्या बरोबर सगळ्यालाच वर घेऊन चालायचं आणि आपल्याच माणसाचं कौतुक करायचं. महाराज कुठले आणले? लातूरचे. कशाला? ही त्याला काय जळले का? जळाते का? लातूरचे आणले. म्हणून आपल्याच माणसाचं आपण वर्णन केलं पाहिजे, गुणगान केलं पाहिजे. म्हणून सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि सर्वात प्रथम तुम्ही काय म्हणताल, सर्वांचं तुमचंच वर्णन केलं. आमचे बिनेकरी बाबा सुद्धा म्हणते तुमचंच वर्णन केलं. आमच्या गावात काय आम्हाला काय नाव ठेवून आहेत का? बिनेकरी बाबा म्हणजे आमचे काका आजोबा. मी त्यांना काकाच म्हणतोय, पण ते आमच्या नात्याला लागणारे आजोबा. शेषराव काका आहेत आपले सर्वात महत्वाचे. अख्ख्या पंचक्रोशीला आवाज जाणारे असे आपले गंभीर महाराज आहेत सिस्टीमवाले. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. टाळ्या वाजवा, कडकड वाजला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कीर्तनाला 2 चॅनल उपस्थित आहेत. ज्ञानतेज आणि महाराजांचं सचिन दादा चोले यांचं गोड असं चॅनल आहे. ते आपल्याला मला लिंग पाठवते, मी तुम्हाला सांगतो, कारण मलाच नाव माहित नाही. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. मस्तक हे पाया उतरणी 4 मात्रेची घ्या. तुझ विन देवा कोणा म्हणे माझी जीवा, तरी हो का शतखंड पडो जळून या रांड. देवा, माझी जीभ जी आहे ती तुझ्या कीर्तनाच्या दृष्टीने पवित्र आहे. मी तुझ्या नामाची नोकरी करतो देवा. काका, या अभंगामध्ये व्यंजना वृत्तीने तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केलेला आहे. आता याच्यात प्रश्न निर्माण होतात, उपदेश कोणी करावा, उपदेश कोणास करावा, उपदेश म्हणजे काय, उपदेशाचे प्रकार किती? ऐका, उपदेशाचे प्रकार 3. प्रभू संहित उपदेश 1, सुरभूप संहित उपदेश 2 आणि कांता संहित उपदेश 3. प्रभू संहित उपदेश कोणी केला? वेदांत केला. पशोक्षती पशु गामाय उद्भेद यजेद. पक्षी घ्या, त्या पक्षाला मारा आणि त्या पक्षाचं रक्त आपल्या लेकराला पाजा. महाराज त्यानं काय होईल? म्हणजे तुमचा मुलगा विद्वान होईल. आता काका मला सांगा, पक्षाला मारायचं, त्याचं रक्त आपल्या लेकराला पाजायचं आपल्याला जमल का? जमल का आपल्याला? जमल का? नाही. मग वेद तर सांगतो, पण त्याचं उत्तर आहे का? वेद हा मालकासारखा उपदेश करत असतो. कसा? ऐका ना दादा, बोलत असताना एक टोटल कमी, गात असताना थोडस द्या. मालकासारखा उपदेश म्हणजे काय? आता मला सांगा, आपल्या बाळू काकांनी मला इथं रोजाला लावलं, रोजानं कामाला लावलं, त्यांची माती टाकायची. तुम्हाला कळतंय माझं बोलणं? बाळू काकांनी मला काय केलं? रोजानं लावलं. लावताना नाही म्हणा लागले, रोजानं तरी लावा ना, अशी विधान ते कमी. बाळू काकांनी मला रोजानं लावलं. लेवमा
हे माती जे आहे का नाही इकडे तिकडे टाकायची, तुला 200 रुपये रोजगार. किती? 200. ठीक आहे बुवा, आपल्याला 200 रुपये. मग ती माती 6-8 तास चालणार होती, दिवसभर चालणार होती. मग विचार केला 8 तास माती उचलायची, मग कीर्तनाला कोण जाणार? जर कदाचित आलीच तर एखादी तारीख, मग ती आपल्याला काही उपयोगाची राहणार नाही. रोजगार 200 तिकडं कुणाचं आलं गडे रोजगार 200. रात्री तर कीर्तनाला जायचंय. मग विचार केला 8 तास नाही 2 तासात माती उचलून टाकीन. एवढं टोपलं नाही, एवढं नाही. भर टाक, भर टपक टाक, भर टाक, भर भर, बस चलू द्या रात्रभर. ऐका, माती 2 तासात उचलून टाकली मोठ्या घमिल्यानं, पण 3ऱ्या तासाला घेतांब्या पोळ. आता मला सांगा, दवाखान्यात गेलो, 1000 रुपये खर्च आला. 1000 रुपये खर्च आला, दवाखान्यातून आलो आणि बाळू काकाच्या घरी द्या पैसे. 1000 रुपये द्या, तुमची माती उचलली द्या ना. बाळू काका म्हणते ना, एखाद्या दुसरे म्हणले असते तर घ्या महाराज, नाही ते ना, असं नंतर द्या. असं बाळू काका म्हणते मूर्खासारखं काम करू नको. तुला रोजानं लावलं होतं, फुकट लावलं होतं का? फुकट लावलं होतं का? नाही ना. 8 नाही 10 तास काम केलं असतं तर 2 रोजाचे दिले असते. तुला कोण मनाचा शानपणा कर म्हणलं? तसं लेकरू विद्वान बनवायचंय ना, मग रक्तपात पुण्याचं पापाचं घेणं देणं नाही. प्रभू समीर उपदेश, सुरूप समीर उपदेश पुराणानं केला. शत्रू कामोसेन यागेन यजेद. महाराज, शत्रूला मारायचा असेल तर सेन याग करा. आता शत्रूला मारल्याच्या नंतर त्या शत्रूची लेकर बायका कुठं वाऱ्यावरच पडणार आहेत ना. मग आपल्याकडून होणार ते काय? पाप आहे. पुराण हा मित्रासारखा उपदेश करतो. मित्र म्हणतो, काका मित्राला घे थोडीशी, घे थोडीशी. कळते मला बोलणं? ओय कळत आहे ना? मान हलवान मग तिकडे येऊ. हा, मित्र म्हणतो मित्राला घे थोडीशी. मित्र म्हणतो, हे बघ बाबा, गेल्या बारीस तुझ्या नादान पेलतो, पण बायकोनं लय कोंबे दिले, लय धमकीलं म्हणला. आज नाही पेणार आपण. तुझी बायको, माझ्या बायकोचा स्वभाव लय गरम आहे, तुझी वहिनी लय कडक आहे. तू काय कर, मला काय फोर्स करू नको. मला बायको अरे वहिनीला मी सांगतो, मी घरापर्यंत येतो तुला सोडायला. महापटी आज तू घेतलंच पाहिजे, घे थोडीशी. वहिनीला मी सांगतो. आता थोडीशी घे म्हणल्यावर थोडी घेईन का? ते घेईन का थोडी? फुकटचं खाय, स्वस्त मग काय फुकटचं खाणार बघा. एखादा तंबाखू पुडी खाणारा माणूस बघा, दुसऱ्याची असली की ते अर्धीच पुढे विचवते. खरं का नाही? एक टायमाची खाताय आणि दुसऱ्या टायमाची अशी मागं टाकते. खरंय का नाही? फुकटचं खाय, स्वस्त माग काय. फुल झाला गडी आणि पुन्हा असा डोलाय लागला. मित्रांना असा खांद्यावर घेतला ना, वहिनी उघडा दार हाका मारली. हाका मारली वहिनी. आता वहिनी दार उघडलं, पेल्यानं बघितलं, आणि पेल्यानं बघितल्यावर बाया बोलत्यात मला, बळको का त्या बाया आहेत का नाही, लक्ष्मी बी आहेत, आंबा बी आहेत, कालिका बी आहेत, चंद्रिका बी आहेत, आणि सप्तशृंगी बी आहेत. बघा तुम्ही सारवायच्या वक्ताला त्या आशा करतात का सप्तशृंगीच. मग माझा सांगण्याचा मुद्दा आहे, हिच त्यावेळेस कालिका अवतार झाला. आलात का? आता ते पुढचं तुम्ही म्हणा. मग आता मित्रांनो तर काय केलं, वचन घेतलं होतं, मी सांगतो
मग मित्राला डवचिलं. मित्र म्हणला वहिनी मी ह्याला दोनदा म्हणलो घेऊ नको, तुला पचत नाही, वहिनी तुला मारील. ह्यो म्हणला मी काय वहिनीला भेटलो काय. आता मला सांगा वहिनीनं काय केलं असेल बरं. भाऊजी म्हणे तुम्ही आता घरी जा, ह्याची करते मी भिंगरी. विडाला विडाला सांगायचा मुद्दा एक आहे. पुराण हा मित्रासारखा उपदेश करतो. विनोद सोडून द्या. एखादी गोष्ट पटवून देण्याकरता काही ना काहीतरी गोड बोलावं लागतं आणि फवारावं लागतं. कारण किडे पडल्यावर फवारल्याशिवाय इलाज. तेव्हा काही एक मावशी झोपली कडे एवढं उठली बी आता. मावशी तुमचं तर माझे तर राहू द्या, तुम्ही कोणाला सांगू नका. इकडे तिकडे बघायला हो ऐका. आता तिसरा उपदेश आहे, तिसरा प्रकार आहे कांता समित उपदेश. कांता समित उपदेश. एखाद्या मायमाऊलीचा नवरा बेवडा असू द्या. आता बेवडा असल्यावर आता काय करतं, भांडणं करतं आणि मारव खातं. लय दणके खाते बाबा बाबा. मी बघितली तशी चौकातच दणके खाते. मग कोणतरी येत आहे माय, अगं तुझ्या नवऱ्याला कोणतरी मारायला लागले. हातावरची भाकर थापायलेली ती तशीच टाकून देते, पळत जाते, मारणाऱ्याच्या पायाला पडते. दादा मी तुमची बहीण आहे दादा, ह्याला काय करा, कुत्र समजून सोडून द्या, ह्याला बैल समजून सोडून द्या, ह्याला काय काय येईन म्हणा ते समजून सोडून द्या. मी तुमची बहीण आहे दादा. हा मूर्ख आहे, तुम्ही शहाणे, ह्याच्या नका नादाला लागू. तुम्ही यंदा माझ्यासाठी सोडून द्या एकदा. त्याच्या तावडीतून सोडून ह्याला खांद्यावर घेते, आपलं म्हणजे खांद्यावर हात टाकते आणि घेऊन घराकडे येते. खाऊ पिऊ घालते आणि खाऊ पिऊ घालून नंतर झोपी घालते. कांता समित उपदेश. आणि हा उपदेश माझ्या साधू संतांनी केला. भागलिया मज वाहातील कडे त्यांची आणि जोडी सर्व सुख. बघा जिथं जिथं आपण जाऊ, जिथं जिथं आपण पाहू, तिथं तिथं साधू संतांनी आपल्यावर उपकार केला. मला सांगायला येड्यावानी वाटतंय. आता हे चॅनल बी इथं भरपूर, पण सांगूनच जातो. मी लय खोडकर लहानपणी. काका एवढा खोडकर, माझ्या बापाने मला आळंदीला टाकलं. आळंदीला टाकलं, आमच्या गुरुजीच्या हाताखाली टाकलं आणि सांगितलं गुरुजी हे दगड आहे बरं. आमच्या गुरुजीने उत्तर दिलं. आमच्या धनुमामाने, दत्त महाराजांना माहिती धनुमामा, मामाने सांगितलं. आणि आमच्या गुरुजींना मामा म्हणतो लाडाना. मामाने सांगितलं आमच्या पप्पांना, भाऊ दगडाला शेंदूर लावला की देव होत असतो, ठेवा आमच्यापाशी. ठेवलं. महाराज वास्करवाड्यावर राहिलो आणि आता 10-15 दिवसांना आता ट्रेनिंग सुरू. मला सांगितलं ओंकार आण पकवास. आता महाराजांचं बोलणं असं दणक्याची दणके. सांगितलं आण पकवास, आणि पकवास वाजवायला सुरू केला. ठाप टाक कशी अशी. किती गोड वाजली. मी थाप टाकली की मसाला पाय दिल्या. एका महिन्यात 3 पकवास बुवा केली. हो माऊली महाराज, एकाच महिन्यात. महाराज म्हणजे तू हे पकवास शिकणं मला परवडत नाही, तू गायन शिक, गायन शिक. मग गायकाकडे आमच्या शिक्षकाकडे त्यांनी सांगितलं पीटी. आता ते महाराज दत्ता महाराज, आगुस्कर महाराज, गायन किती कितीला असते, किती स्वर असते. काळी एक म्हणजे काळी पांढरी हेच असते का नाही, म्हणजे कुठवर बी किती बी 1 2 3 4 5 6. पण काळी आणि मी तांबडी 5 लागायचो. मला गायन जमलं नाही. मला बाकीचे भजन लई. मला तुम्ही मल्याळीत बसवलं ना, तू हिरी तोडकं वाजव तुम्ही. मला रे माझं बसून घोड्यावरी अनाया वान गेलाय चंदनपुरी. वाय 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 बस की आणते ना मला. विडाला 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 आंबाला माझ्या हळद लावण वरी झाली राती.
का काय लय लय भजन म्हणायचे लय लय मला आमच्या तेलगावामध्ये आठवड्यात मला म्हणायचे कथा गाण कथा मळगंगेच पाणी कशाला हिरवं झालं माझ्या बघबाईन त्यात पातळ धुतलं हो जास्तच येईल पण ही कडे रिंगटोन वाजतच नव्हत्या पण कृपा झाली माझ्या ज्ञानोबरायांची ऐका कृपा झाली माझ्या ज्ञानोबरायांची माझ्या तुकोबरायांची माझ्या साधू संतांची माझ्या गुरूंची आमच्या रानू मालक वास्करांची आमच्या धनंजय महाराजांची कृपा झाली डोक्यावर हात ठेवला आणि त्या दगडाचा देव तर म्हणणार नाही पण चांगली मूर्ती घडवली आज तुमच्या पुढे कुठतरी गातोय ऐकतोय कीर्तन करतोय 2-4 शब्द बोलतोय इतरांची उपकार करणारा हा संतच आणि संत हे कांता समीर उपदेश करतात अभंगाच्या बाहेर जात नाही टेन्शनच घेऊ नका उपदेश कोण करत असतो दुसरा प्रश्न उपदेश एक गुरु करत असतो उपदेश संत करत असतात उपदेश मायबाप करत असतात मग तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय तुम्ही कोण जगत गुरु तू का अवतार नामया जगत गुरु तू का अवतार नामया जगद्गुरु आहेत ना तुकोबाराय साधू आहे साधू कोणाला म्हणावं फेटा घालणार आहे का कंबर बांधणार आहे का कुणाला साधू म्हणावं भगवे कपडे घालणार आहे ना अय दादा भगवे कपडे घालणार आहे ना काय म्हणतो मी अहो भगवे कपडे जर घालणारा जर साधू असता तो कुत्र कोण आहे मुक्ताबाई वर्णन करतायत वरी भगवा झाला नावे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू त्याला म्हणू नये साधू मुक्ताबाई वर्णन करतायत अरे काम क्रोधानं वश असल्या विषयाच्या गुरफटलेल्या काळामध्ये तो आहे आणि तुम्ही त्याला भगवे कपडे घातले म्हणून साधू म्हणता मग साधू कोणाला म्हणावं जे का रंजले गांजले त्यासी मने जो आबोले तोची साधूळ खावा देव तिथेची जाणावा इतरांवर उपकार सतत करणारे क्रोध त्यांच्या तिळभरही मनात नसणारे बघा तुम्ही तुकोबारायांचं चरित्र बघा ऐका तुकोबारायांचं चरित्र बघा काट्याच्या काठीनं मार खाल्ला पण मारणाऱ्याचे हातपाय चोपून देणारे तुकोबाराय तुम्ही मारा बरं मला मी बी चोपून देतो ना ज्ञानोबारायांचं बघा मुक्ताबाईचं बघा अहो मेलेले जिवंत करण्याची ताकद जिच्यात आहे
तिला मारलं सुद्धा. नुसतं बघितलं असतं तर विसोबा खेचर नावाची हस्ती बी नसती. हस्ती तर सोडून द्या, आस्ती बी नसती. मेलेल्याला जिवंत करता येते, जिवंत असणाऱ्याला मारायला काय वेळ लागणार आहे? यवना अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. क्रोध नाही, त्याला साधू म्हणावं. साधू उपदेश करत असतात, गुरु उपदेश करत असतो आणि माय बाप उपदेश करत असतात. आता प्रश्न असा आहे तिसरा की उपदेश नेमका करावा कोणाला? सुग्रणीनं केला माकडाला उपदेश. सुग्रण, अय लेकरा हो, अय ग बसा. सुग्रणीनं माकडाला उपदेश केला. आता येऊ का तिकडं? नाही, तुम्हाला समजून सांगायला. विडल आधीच तर वेळ कमी, सांगायचं लय मोठे, मध्ये काय बोलू नका गड्या. उपदेश सुग्रणीनं केला. मग असं घराट्यात बसली होती आणि माकड आलं. हिवाळ्याचे दिवस चालू होती. खुडखुड 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 आणि वाजायला लागलंय काय खुडखुड खुडखुड म्हणून सुग्रणीनं असं डोक्यानं असं डोकं बाहेर काढलं आणि सांगितलं, माकडा लक्ष द्या बरं का. अय मावशा, प्रत्येकाला मी प्रश्न विचारणार आहे बरं का. मी अतिशय अंतःकरणातून इथं चिंतन मांडायला लागलोय आणि तुम्ही जर इकडे तिकडे जर ह्या बाया म्हणजे बोलत्यात महाराज, महाराज एवढंच दिसते कसं बोल